असो, दिग्दर्शन असो किंवा सिनेमॅटोग्राफी असो किंवा ओव्हरऑल सेट डिझायनिंग, मेकअप, सगळे डिपार्टमेंट्स या फिल्मचे आहेत ना ते अप्रतिम आहेत. माझी प्रार्थना हा जबरदस्त क्लास सिनेमा आहे. एक वेगळ्या धाटणीचा मराठीमध्ये बनलेला हा सिनेमा असं मी म्हणेन. अभिनयाच्या बाबतीत तर कमाल केली आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला उपेंद्र लिमही ज्या पद्धतीचा विलन त्यांनी साकारला आहे तो खुंखार आहे, खतरनाक आहे आणि त्यामुळे जास्त इम्पॅक्ट येतो या सिनेमामध्ये. आणि खरंच सगळ्यांनी अभिनय इतका छान केलाय, इतका जिवंत केलाय की तुम्ही त्याच्याबरोबर कनेक्ट होता. खूप सुंदर सिनेमा आहे. माझी प्रार्थना जिथे कुठे तुम्हाला अवेलेबल होईल तो बघा सिनेमा. थिएटर्समध्ये असेल तर लगेच जाऊन बघा आणि नसेल तर OTTवर येण्याची वाट बघूया. पण खरं सांगतो, जिथे लागला असेल तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात तर जा आणि हा सिनेमा बघा. कमाल सिनेमा आहे, कमाल सिनेमा. स्लो आहे एवढं तुम्हाला आत्ता सांगतो, बिंदास सांगतो. खूप स्लो आहे सिनेमा पण मस्त आहे. नायरजी सॅल्यूट आहे तुम्हाला. मराठी सिनेमा बनवलाय, त्यात बॉडी ट्रान्सफॉर्मेशन असं केलंय की सगळ्यांना लाज वाटेल एवढी बॉडी ट्रान्सफॉर्मेशन केलं तुम्ही. सिनेमा खूप छान बनवलेला आहे. आता तो चालला नाही, नशीब म्हणावं लागेल, पण हा वेगळा सिनेमा आहे. या सिनेमाला पुरस्कार मिळायला हवेत असं मला वाटतं. बिंदास सांगेन, कारण की त्या पद्धतीचा हा सिनेमा झालेला आहे. एवढा जबरदस्त सिनेमा आहे. आणि जी लव्ह स्टोरी म्हणजे माणूस प्रेमासाठी काय काय करू शकतो, किती वेळा होऊ शकतो. माझी प्रार्थना, अरे बापरे. म्हणजे सिनेमॅटोग्राफी तुम्ही जर विचाराल ना, कमाल 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 आहे, एकदम खतरनाक. खरंच जाऊन बघा हा सिनेमा. माझी प्रार्थना. मी पुन्हा 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 तुम्हाला सांगतोय, हा सिनेमा बघा. काय काय करिश्मा केलाय, काय माणसाने मेहनत घेतली आहे, किती वर्किंग केली, किती डिटेलिंग आहे यामध्ये. प्रत्येक फ्रेममध्ये खूप डिटेलिंग आहे बॉस. लोकेशन्स जे वापरले त्याच्यामध्ये खूप डिटेलिंग आहे. वातावरणाची डिटेलिंग पण खूप आहे. इतकं छोटं छोटं काम केलेला हा सिनेमा फिल्म इंडस्ट्रीच्या कनेक्टेड लोकांनी सगळ्यांनी आवर्जून बघायला पाहिजे. कारण की तुम्हाला याच्यातून शिकायला मिळेल, ज्ञान मिळेल आणि मराठी सिनेमा किती उच्चांक गाठू शकतो मेकिंगमध्ये याचे उत्तम उदाहरण आहे. माझी प्रार्थना. नायरजी, पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझा रिव्ह्यू इथेच थांबवतो. जर तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका. हा सिनेमा बघायला तर अजिबात विसरू नका. माझी प्रार्थना. आणि माझी प्रार्थना आहे तुम्हाला की हा सिनेमा बघा 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 बघा. भेटूया लवकरच. धन्यवाद.